नमस्कार मित्रांनो. आज आपण या ठिकाणी पालवणच्या या डोंगरावरती आलेलो आहेत. सिनेमा अभिनेते सयाजी शिंदे सरांनी जो या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे त्या उपक्रमाच्या ठिकाणी आज आपण भेट देण्यासाठी आलेलो आहेत. आत्ताच आमचे मार्गदर्शक शिंदे सरांनी, माझे मार्गदर्शक, माझे गुरु आदरणीय शिंदे सरांनी सांगितलं की आपल्याला नष्ट व्हायचं नसेल तर आपण झाडांना जगवलं पाहिजे. कारण आपण जर आज झाडाला जगवलं तर निश्चितच झाडं आपल्याला भविष्यात जगवतील. आणि एक काळ असा होता सर की एखाद्या मोठ्या वडाच्या झाडाखाली 4 खंडी जनावरं असायचे. आता 4 खंडी जनावरं बसतील असं झाडच आम्हाला कुठं दिसत नाही, ते शोधून सापडावं लागतं. आणि म्हणून असे झाडं जर जगले तर निश्चित भविष्यातला काळ आपला असेल. एक काळ असा होता पाणी विकल असं आपल्या आजोबाला कधीच वाटलं नव्हतं. आज 10-15 वर्षापूर्वी पाणी विकल असं कधी वाटत नव्हतं. आज पाणी विकतं आहे. आजही ऑक्सिजन विकत घ्यावा लागेल असं वाटत नाही, पण निश्चित 10-15 वर्षानंतर ऑक्सिजन विकत घ्यावं लागेल. आणि हे जर टाळायचं असेल तर प्रत्येकानं झाड लावलं पाहिजे. मी कीर्तनाला ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी 2 झाडं लावतो. माझ्या सर्व सहकारी बांधवांनी, कीर्तनकारांनी सुद्धा प्रत्येक ठिकाणी जाऊन जर झाडं लावले तर निश्चितच त्याचा फायदा होईल. कारण कीर्तनकारांचं लोक ऐकतात. माझे मित्र आदरणीय जाधव सर या ठिकाणी आहेत, तेही हरभक्तपरायण आहेत. कारण आज कीर्तनकारांनी सांगितलं की 2 झाडं जगवली जातात आणि म्हणून माझ्या सर्व बांधवांनी हा उपक्रम त्यांनीसुद्धा राबवला पाहिजे अशी कळकळीची विनंती. आपण या ठिकाणी भेट देणारच आहोत. पुढील रूपरेषा आपल्याला MDL न्यूज चॅनलचे आमचे मित्र ओमप्रकाश साबळे हे सर्व लाईव्ह दाखवणार आहेत.